प्रसाद ओक अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित चित्रपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. राजकीय दृष्टिकोनातून हा चित्रपट न बघता एका सामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून हा चित्रपट पाहिला जे करणे यासारख्या चित्रपटाबाबत जरा कठीणच आहे. तरीही सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर एक तांत्रिकदृष्ट्या भक्कम चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपटाच्या सुरुवातीतच सीन जबरदस्त आहे. या सीनचा कॅमेरा वर्क, कलर ग्रेडिंग, ॲक्शन कोरिओग्राफी अप्रतिम. चित्रपटात कोरोना काळातील आघाडी सरकार आणि त्या आघाडी सरकारमधील नाराजीचा सूर दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये अधूनमधून स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध हा एकदम फास्ट पेस आहे. मध्यांतर कधी झाले हे कळलेच नाही. पूर्वार्धात आपल्याला दिघे साहेबांबद्दल मनाला चटका लावून जाणाऱ्या भावनिक आणि राजकीय पैलूंबद्दल सांगितलं जातं, जे बघून त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला आदर द्विगुणित होतो. दिघे साहेबांच्या भूमिकेत आपण प्रसाद ओक या भन्नाट कलाकाराला पहिल्या भागात बघितलेलेच आहे, पण ह्या भागात तो त्यापेक्षाही 2 पावले पुढे जाऊन त्याच्या अदाकारची जादू आपल्यावर करतो. क्षितिश दाते यांनी साकारलेली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका ही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. मुख्यमंत्र्यांचे हावभाव त्यांनी अगदी छान टिपले आहेत. प्रवीण तरडेचं दिग्दर्शन आणि लेखन हे फर्स्ट क्लास आहे, पण फक्त पूर्वार्धापर्यंत. उत्तरार्धात मात्र त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे. चित्रपट हा दिघे साहेबांवर आधारित आहे, पण उत्तरार्धात मात्र आपल्याला ते 2 ते 3 सीन पुरतेच दिसतात. चित्रपटाचा आत्माच जणू उत्तरार्धात चित्रपटाला सोडून गेल्याचं जाणवतं. दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलच्या ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहायला जाणार असाल तर त्याचेही उत्तर तुम्हाला मिळणार नाही. पण एक सिनेमा कसा बनविला जातो, त्याचे दिग्दर्शन, छायांकन, एडिटिंग कसे असावे आणि कलाकारांचा उत्तम अभिनय पाहायचा असेल तर एकदा हा चित्रपट नक्की बघावा. आणि करमणुकीसाठी चित्रपट पाहायचा असेल तर दुसरा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेच.